राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पार्टीचे उमेदवार शशिकांत शिंदे आपल्या समवेत आहेत. सातारा शहराच्या राजधानीमध्ये त्यांनी प्रचार केलेला आहे आणि आता पुढच्या प्रचारासाठी निघालेले. आपल्याला वेळात वेळ दिलेला आहे. सर, मी आपलं स्वागत करतोय. नमस्ते. नमस्ते सर, अटकेच्या आधीची मुलाखत काय सांगाल? अटकेच्या आधीची मुलाखत म्हणजे मला कळलं नाही. तुम्ही तर जाहीर केली पहिली बातमी की अटक होऊ शकते म्हणून. होऊ शकते. कदाचित तुम्हाला आतमधून कळलेलं दिसतं का काय मला कळत नाही. तर साहेब, हे 25 लोकांमध्ये आपलं नाव आणि गंभीर कलम टाकलेली आहे. 409 सारखं गंभीर कलम टाकलेलं आहे जे नॉन बेलेबल आहे. काय बघता, कसं बघता याच्याकडे? नाही, काय माहितीये का, देशाच्या राज्याच्या राजकारणात इथल्या खालच्या पातळीवर राजकारण लोकशाहीमध्ये जात असेल तर ते दुर्दैव आहे. खरंच दुर्दैव आहे. भविष्यामध्ये मी असं म्हणत नाही की मी माझ्यावर आरोप झाले म्हणून बोलतोय, पण एखाद्याच्यावर अशा प्रकारचे आरोप केले जे केलेले नसतील, जे झालेच नसतील, त्याच्यावर असे आरोप करायचे आणि कलम यंत्रणेचा वापर किती खालच्या पातळीवर करावा. आता काल त्यात संजय पानसरे म्हणून संचालकांना पकडला. काय त्यांनी ठराव त्यांचा अनुमोदक आणि सूचक म्हणून होता. कधी अशी केस होते का हो? काहीतरी कुठले आणि काय झालेलंच नाही, FSI वाटला नाही, काही केलं नाही, काही नाही तरी केस करा. कधी 11 पानांची FIR साहेब, म्हणजे मला हा प्रश्न पडतो, एवढं मोठं ड्राफ्टिंग, 11 पानांची FIR, हे गेले 8-10 दिवसाचं प्लॅनिंग आहे. म्हणजे मला माहित नाही की इतर कोण किती लोकांनी होतं, पण मी जो स्टडी केलाय त्याच्यावरनं मला जे जाणवलं की हे एवढं मोठं ड्राफ्टिंग, ह्याच्यामध्ये फार ब्रेन्स आहेत असं आपल्याला काय वाटतं? त्याच्या मागं काय लक्षात नाही घेतलं. विधानसभेमध्ये पहिला माझा आरोप जो झाला त्या पहिल्या आरोपाच्या वेळेला सुद्धा विधानसभेमध्ये महेश शिंदेंनी प्रश्न मांडला आणि त्याच्यावर सरकारने उत्तर दिलं. त्याच्यावर माझे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या अधिवेशनाला परत महेश शिंदेने हा मुद्दा मांडला आणि परत त्याच्यावर आरोप झाल्यानंतर चौकशी करायचे आदेश झाले. हे प्री प्लॅन गेम प्लॅन आहे. आणि 11 प्लॅनाचा आरोप करताना आता ते कोर्टात किती टिकेल, काय टिकेल हा पुढचा भाग आहे. परंतु ते सत्तेचा उपयोग करून तुम्ही कराच. त्या अधिकाऱ्यांची किती तयारी आहे मला माहिती आहे. ज्याचा संबंध नाही त्या अधिकारी सांगतात तुम्ही FIR दाखल करा. हे म्हणजे वर्स्ट एकदम राजकारण करायला पण सातारा ही राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला निघाले आणि त्यांना माहीत होतं आपण औरंगजेबाकडे चाललेलो आहोत आणि ही सगळं प्लॅनिंग असताना तरी सुद्धा आग्र्यामध्ये जाऊन त्यांना अटक झाली. तिथने त्यांनी सुटका केली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी असे 100 शिवाजी तयार केले, हजारो शिवाजी, लाखो शिवाजी तयार झाले. उद्या समजा ही वेळ आपल्यावर आली तर इथं हजारो शशिकांत शिंदे, लाखो शशिकांत शिंदे. मी त्या दिवशी म्हणालो, मी निष्ठेने राहिलो. मला जर 4,000 कोटीचा भ्रष्टाचार केला असता तर मी भाजपमध्ये कधीच गेलो असतो का नाही. बरोबर. केला नाही म्हणतो कसं जायचं. आणि काही तत्वनिष्ठ आहेत का ना. ज्या जनतेचं 25-30 वर्ष नेतृत्व करतो त्या 25-30 वर्ष जनतेला पुढं काय होणार आहे पाहिल्यानंतर आपण जर त्याच्याबद्दल तडतोड केली तर काय राजकारणात राहिलं. आणि दुसरं आहे, आता अशा प्रकारची अटक झाली तर हजार, मी त्या दिवशी पण बोललो, ही निवडणूक लोकशाहीची आहे. फक्त सुडाचं राजकारण म्हणून आता आपल्या हातातून निवडणूक गेली म्हणून त्या निवडणुकीच्या माध्यमातून परत आपल्या हातामध्ये आणण्यासाठी काय प्रयत्न करायचा म्हणून मग अटकच करा, अशा प्रकारचे केस दाखल करा. अरे निवडणुकीचा उमेदवार आहे मी, आचारसंहिता लागलेली आहे तरी माझा गुन्हा दाखल होतो. कुठली लोकशाही राहिली? म्हणजे पोलीस यंत्रणेला आणि ह्यांना रात्रभर बसून कोण कुठं ड्राफ्टिंग देतं सगळं मला माहिती आहे. सगळं प्री प्लॅन चाललेलं आहे. आता नाही, 6 महिन्यापासून चाललंय. तुमची मानसिकता आता झालेली आहे सगळ्यांना सामोरे जायची? 100% असं आहे. मग मी उमेदवारीच घेतली नसते. मानसिकता माझी 100% झालेली आहे आणि माझी मानसिकता एवढंच आहे यांच्याशी लढायचं, संघर्ष करायचा, सत्य लपत नसतं. मग सरन्यायाधीश म्हणले नाही का, विचारपूर्वक करून मतदान करा, तो त्याचाच भाग आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. APMC मार्केट म्हटलं तर हे फार महत्त्वाचं मार्केट आहे. म्हणजे मुंबईला बहुतांश अन्न, भाजीपाला हे APMC मधनं जातो. म्हणजे एखाद्या प्रकारे मुंबईचा होल्ड, अन्नाचा होल्ड हे APMC मध्ये आहे आणि ती APMC कुणाला काबीज करायची म्हणून शशिकांत शिंदेना अडकवायचंय का, हा प्रश्न सामान्य लोकांमध्ये. एक तुम्हाला सांगतो, APMC मध्ये हे माझ्या नेतृत्वाखाली 20 वर्षापासून आहे. मी मान्य करतो. तुम्ही आजही बाजार समितीमध्ये जा, शशिकांत शिंदेबद्दल एक व्यापारी, एक कामगार, एक सफाई कामगार किंवा कोणी असो, हे दलाल सोडले, एकाने सुद्धा सांगितलं ना की असं असं आहे शशिकांत शिंदे, पाहिजे ते हरेल. असं आहे, माणसं मी प्रेमाने जिंकलेली आहेत आणि त्यांची कामं करून जिंकलेली आहेत. असली फालतूगिरी केली नाही. काही लोकांना त्या APMC मार्केटमध्ये यायचं होतं चेअरमन म्हणून, काही लोकांना ही बॉडी बरखास्त करायची होती, काही लोकांना प्रशासक म्हणून त्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी सगळा आधार घ्यायचा होता. जे लुटायची इच्छा करत होते त्यांना ती सत्ता आणायची होती, पण ते कोर्टामुळे करू शकले नाही.
मग अशा प्रकारचे धंदे सुरू केले. अण्णासाहेबांचे चिरंजीव नरेंद्र पाटील आणि तुम्ही म्हणजे जय वीरूची एकेकाची जोडी. पण आता ही जोडी इतकी तुटली की त्यामध्ये इतकं वितुष्ट झालं की ते अशा आता इथपर्यंत पोचलंय. काय सांगाल आपण त्या बाबतीत? नाही, माथाडी संघटनेमध्ये खरं म्हटलं तर कधी दुई नव्हती. ठीक आहे, तर राजकारणामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याची शक्ती माथाडीमध्ये आहे. ती माथाडीची शक्ती विभाजनासाठी ताकद देण्याचा प्रयत्न झाला असेल ते काही म्हणू, पण त्यांच्या राजकीय संघटनेच्या असलेल्या नेतृत्वाला उदय देणारा शशिकांत शिंदे आहे. बरं. मी कधी तशी अपेक्षा केली नाही. त्यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीला सुद्धा मीच जबाबदार आहे त्यांना देण्यासाठी. पवार साहेबांकडे अजितदादांना घेऊन सगळं केलं. बरं. पण काय आलंय, काही लोकांचा स्वभाव असा आहे की त्यांच्या पाठीमागे बोलवते धने वेगळे असतात आणि काही लोकांना अचानक सगळं मिळाल्यानंतर त्यांना वाटतं मीच फार मोठा झालो. त्यामुळे त्या संकुचित वृत्तीने कोणी काय टीका करत असतील तर मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. जय वीरूची जोडी नाही आहे. मी माझ्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी मदत करत होतो अण्णासाहेबांचे चिरंजीव म्हणून, आणि त्याप्रमाणे सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मी लमतं घेतो म्हणून काही लोकांना वाटलं असेल तर काही नाही, आपण फार मोठे आहोत, त्यांच्या पाठीमाग कोण शक्ती असेल त्यांना लखलाभ आहे. मी माझ्या पद्धतीने चालतो त्याप्रमाणे चालत राहणार. साहेब, आता हा अटकेचा विषय ठीक आहे, तुमची सगळी मानसिकता झाली आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी फेस करणार आहात. जसं तुम्ही म्हणता की समजा भविष्यात जर अटक जर तुम्हाला झाली, समजा या अगदी इलेक्शनमध्ये झाली, म्हणजे जी आमच्या समोर माहिती येते, म्हणजे मला जी माहिती मिळते की एकतर या 2 ते 3 दिवसात अटक होऊ शकते किंवा अगदी ज्यावेळेस मतदान होणार आहे त्याच्या आदल्या रात्री अटक होऊ शकते, अशी माहिती मिळते. अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. काय सांगाल आपण? नाही, ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. शरद पवार साहेबांनी सांगितलं ना, तर असं काय झालं तर महाराष्ट्रामध्ये आंदोलन, मी काय मोठा नाही, बरोबर, माझ्यासाठी आंदोलन करण्याच्या संदर्भात माझा नेता निर्णय घेतो. मला एकच सांगावंसं वाटतं, ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे आणि ती एवढी पुढे गेलेली आहे की त्यामध्ये निवडणुकीचा मला अटक झाली का काय झाली, निर्णय हा निवडणुकीचा निकाल हा लोकच घेणार आहे. अच्छा. त्यांना वाटतं हे आवाज दाबला, आतमध्ये टाकला तर सगळं बंद होईल. हा उद्रेक आहे. महाराष्ट्राचा तुम्ही रिपोर्ट घ्या. आता महाराष्ट्राचा रिपोर्ट पूर्णपणाने ह्यांच्या विरोधात गेलेला आहे. त्याला सातारा अपवाद नाही. मी गावागावामध्ये जातो, मुलं थवय येतात आणि मला सत्कार करतायत. सामान्य लोक प्रचंड प्रमाणामध्ये स्वागत करतायत. त्यामुळे त्यांनी फार फरक पडेल असं त्यांना वाटत होतं, चुकीचं आहे. उलट त्याच्यापेक्षा दुपटीने निवडून देतील मला लोक, असा मला विश्वास आहे. आज आपण शशिकांत शिंदे साहेबांच्या बरोबर संभाव्य अटक, म्हणजे त्यांच्या बाबतीत जी संभाव्य अटक आहे, गुन्हा जो दाखल झाला त्याच्याबद्दल त्यांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे की जर अटक झाली तर हजारो लाखो शशिकांत शिंदे तयार होतील आणि त्यांची ती निवडणूक ही जनतेने आता हातात घेतलेली आहे.